नमस्कार, मी राकेश देशमुख. गेले 5 दिवस महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळधार पाऊस पडत आहे आणि जर बघितलं तर सर्वत्र जी रायगड जिल्ह्याची जी परिस्थिती आहे तर बऱ्याच ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहेत. बरेच जे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. गावाशी संपर्क तुटलेला आहे. आज जर बघाल तर रायगड जिल्ह्यातील भिसेखिंडीतील जी खिंड आहे भिसेखिंड तिथे दरड कोसळलेली आहे. इकडे घोडिवली आणि जो आंजरून जो मार्ग आहे तो त्यांचा जो ब्रिज आहे गावाचा जोडणारा तो ब्रिज पाण्याखाली गेलेला आहे. असे अनेक ठिकाणी अशा नैसर्गिक आपत्ती सामोरे आपण जात आहोत. ठिकाणी मी कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये भिसेगाव बिकानेर स्वीट मार्ट जो 4 फाटा कर्जत 4 फाटा ते भिसेगावला या ठिकाणी रस्ता येतो त्या रस्त्याच्या बाजूला गटाराचं काम सुरू आहे. तर हे बघा, हा जो गटार बनवलेला आहे पाण्याचा जो फोर्स येतोय तो संपूर्ण जो कर्जतची जी भिसेखिंड आहे भिसेखिंड आहे तिथूनचा सगळा जो पाणी येतोय तो पाणी ह्या ठिकाणून येतो. बघा इथे सगळा संपूर्ण पाणी येतो गावातील भिसेगावातील आणि हा जो नाला आहे त्यातून येतो आणि इथं जो गटार बनवलेला आहे तो बघा कसा बनवलेला आहे. त्याची खोली बघा, खोली तुम्ही अजून जास्त घेतली पाहिजे, डीप रुंदी जास्त घेतली पाहिजे होते आणि इकडे बघा अशा पद्धतीने बनवले आहे. तुम्ही बघा अशा पद्धतीने एक काम झालेलं आहे. हा बघा, हा पाण्याचा फोर्स कसला येतोय संपूर्ण इकडचा पाणी तो बघा कसा थांबलेला आहे. आणि ही तुम्ही जर खोली जर डीप घेतली असती जास्त तर हा पाण्याचा जो निचरा होतोय तो चांगल्या प्रमाणे झाला असता. याची रुंदी वाढवली असती गटारीची. आता इकडे तुम्ही वर केलेलं आहे पण बघा काय फायदा होणार आहे. अशा पद्धतीने ही जी कामं केली जातात निश्चितच ह्या कामामुळे जो पाण्याचा जो निचरा होतो तो चांगल्या पद्धतीने होत नाहीत, नैसर्गिक पद्धतीने होत नाहीत. ह्या ठिकाणी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र हे आहे आणि त्यांच्यामधूनच हा नाला आलेला आहे. पाण्याचा जो निचरा होतोय बघा, हा संपूर्ण भिसेगाव असेल खिंड असेल त्या ठिकाणीचा हा पाणी येतोय. तिकडच्या टेकड्या आहेत, मोठा नाला आहे. तर इथे तुम्हाला गटार किती मोठ्या स्वरूपात करणं गरजेचं होतं परंतु अशा पद्धतीने बनवले आहे. पुढे तुम्हाला दाखवतो काय परिस्थिती आहे ती. बघा इथे परिस्थिती बघा कशी आहे. जर तुम्ही खोली वाढवली असती या गटाराची रुंदी वाढवली असती तर बघा काय परिस्थिती. आता बघा तो गटार बघा, आता ही गटाराची रुंदी बघा, खोली बघा. खोली तुम्हाला समजणार नाही, ती पाण्यामध्ये गेलेली आहे परंतु बघा आणि पाणी बाजूनी पण येतो आणि इथे बघा किती पाण्याचा जो साठा आहे तो किती झाला आहे मोठ्या प्रमाणात. आणि गटार बघा, पाण्याचा इथे साठा बघा किती आहे. जर गटाराची तुम्ही रुंदी वाढवली असती तर पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला असता. इथली भौगोलिक परिस्थिती जाणून घ्या. नैसर्गिक पाण्याचा निचरा कसा होतोय, कुठे जातो हे बघा. स्थानिक लोकांना नागरिकांना विचारा, जर तुम्हाला माहिती नसेल तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. परंतु बघा अशा पद्धतीने आता हा जो प्रवाह बघा पाण्याचा. काही अंतरावर जे ठाकूरचं घर आहे तिथे राजपाल जे आहेत त्यांची पोल्ट्री फार्म आहे तिथे मी उभा आहे. तिथे जो शेतकी फार्मातून हा दुसरा नाला येतो. हा बघा, याचं बघा हा नाल्याचा जो पाण्याचा प्रवाह बघा किती जोरात येतोय. आणि इकडनं बघा, इकडनं पण तो रुंद झालेला प्रवाह. परंतु तिकडे जी गटाराची जी रुंदी किंवा उंची ती कमी केलेली आहे परंतु इथं प्रवाह वाढलेला आहे बघा. जर तुम्हाला पाण्याचा निचरा सुरळीतपणे नैसर्गिकपणे करायचा असेल तर तुम्हाला गटाराची साईज त्या नाल्याप्रमाणे त्या पाण्याच्या प्रवाहाने घेतली पाहिजे. इथं बघा किती मोठा झाला आहे पाण्याचा प्रवाह, साठा बघा. आणि हाच आता मी तुम्हाला इकडची परिस्थिती दाखवतो. गेले बघा, जर निधी तुम्हाला त्या साईडचा घेतला तर तुम्ही ह्या साईडचा का नाही घेतला. इथे निधी वाढवा. तुम्हाला जी कामं करायची आहेत ती चांगल्या पद्धतीने करा. पाहिजे असेल तर निधी वाढवा परंतु अशा पद्धतीने ही जी अर्धवट स्वरूपात कामं करू नका. जिथे लोकवस्ती आहे तिथे कामं करत जा. बघा काय परिस्थिती आहे. नाल्याचा प्रवाह इथं वाढलेला आहे पाण्याचा. आणि इथे बघा ही आता थोड्या दिवसांनी जर पाण्याचा जास्त झालं पाणी तर इथं रस्ता खचणार नाही का. इथं खरी आवश्यकता आहे. इथे पण बघा अशा पद्धतीने आपण जेव्हा गावात पाणी शिरतं
जेव्हा हे जे मोठमोठे नाले असतात त्या नाल्यांचं काम व्यवस्थित नैसर्गिकपणे केलं गरजेचं आहे. आणि हा जर पाण्याचा प्रवाह जर वाढला, निचरा वाढला, इथे साठा जास्त झाला तर पाणी त्यांच्या तिकडे पण जाऊ शकतं ना. तिथे लोक राहतात. काय नाव तुमचं? राजपाल. अच्छा, कुठे राहता तुम्ही? विशेगाव. हा, काय झालं, काय इथे आता पाण्याचा एवढा प्रवाह आहे? पाणी आमच्या आतमध्ये शिरला फार्म मध्ये शिरलं. अख्ख्या त्या राधे ग्रासी पासून पूर्ण भिशेगावचा लोड एक ठिकाणी आला. हा, त्याचा काय रिपेअरिंग ना, रोड घसरलाय. बरोबर. कोणी पण माणूस हानी होईल इकडे. हे बघा, हा, हे रोड सगळा घसरलाय. हा नाला प्रेफरन्स होता तर भलतीकडे केलाय त्यांनी. हा बरोबर. पहिले करायला पाहिजे या गोष्टीचा. हा मेन होता. हा. हा बघा, लोड पुरा आहे. बघा ना, संपूर्ण लोड जो भिसे गावातील असेल, जे राधे गॅलेक्सी असेल, भिसे किंडा असेल, हा संपूर्ण पाण्याचा लोढा तो ह्या नाल्यातून येतो, ह्या गटारातून येतो. हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. इथला नाला बघा, ही परिस्थिती काय आहे. बघा ही परिस्थिती बघा. रस्ता खचणार नाही का? इकडून वाहनं ये जा करतात. बघा ही परिस्थिती बघा, काय परिस्थिती आहे. विटनेस लोकांना घरं सोडून जायला लागतं, स्थलांतर व्हायला लागतं, अशी परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणी ठाकूर, सुबट ठाकूर यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या हा नाला वाहतोय. नाल्याचं बघितलं, पाण्याचा प्रवाह, पाण्याचा निचरा जो बघितला तो किती मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथं बघा, हा रस्ता खचलेला आहे. दुर्दैवाने कुठले अपघात होऊ नये, परंतु इथून वाहनांची ये जा होते. आणि इथे रस्ता खचलेला आहे. कुठली साईड पट्टी नाही, कुठलाही नाला नाही, कुठलीही संरक्षक भिंत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने ही परिस्थिती आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही गटाराचं काम सुरू केलेलं तर तुम्हाला इथेही करणं गरजेचं आहे. तुम्ही निधी वाढवा. आम्हाला त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. जिथे लोकवस्ती आहे तिथे कामं करत जा. तर खरोखरच गरज आहे, ज्या पायाभूत सुविधा पाहिजेत त्या ठिकाणी तुम्ही कामं करत जा. परंतु गटाराचं काम करताय, परंतु दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती आहे. बघा, अनेक प्रशासनाला मी नम्रपूर्वक विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने त्या ठिकाणाचा एका साईडचा गटार घेतला आहे, परंतु जो गरजेचा आहे, अति आवश्यक जो नाला गरजेचा आहे, संरक्षक भिंत ज्या ठिकाणी गरजेची आहे तिथं तुम्ही लवकर इथे निधी उपलब्ध करा. आणि ह्या ठिकाणाचंही लवकर काम करा. दुर्दैवाने कुठलाही अपघात होऊ नये, परंतु आपण वेळीच उपाययोजना करा. धन्यवाद.